दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशात्मक काव्याचा आपण सध्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. राजकीय पत्रव्यवहार, कौटुंबिक पत्रव्यवहार, शिष्य प्रशिष्यांना लिहिलेली पत्र, या सगळ्या गद्य किंवा पद्य पत्रांमधून समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाचे अनेक आयाम आपल्याला दृग्गोचर होतात. पत्र ही एक भावना व्यक्त करणारं माध्यम, पण अत्यंत उच्च पातळीवरचं आणि टची असं आहे. पत्रातली व्यक्त केलेली भावना किंवा ते शब्द वाचत असताना त्या माणसाला एक वेगळं विश्व त्याच्या समोर उभा राहतं. ग्राहक चळवळीचे प्रणेते आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना वर्षातून किमान 4 ते 5 पत्र लिहावीत. किमान. बरं, ही सगळी पत्र ते हाताने लिहायचे. आपल्या हस्ताक्षरामध्ये काळ्या शाईचा पेन घेऊन ते सगळं पत्र लिहायचे आणि सदाशिव पेठेतल्या त्या कुमठेकर गल्लीमध्ये त्या कोपऱ्यावर असलेलं एक झेरॉक्सचं दुकान आहे आणि त्या दुकानाच्या बोर्डावर लिहिलेलं आहे, आम्ही चक्क कॉपी करतो, अशी ती एक जाहिरात आहे. ते वाचल्याबरोबर आपल्याला पटकन लक्षात येतं की अरे काहीतरी वेगळं आहे इथं. त्या बोर्डावर त्यांच्याकडच्या ज्या पिशव्या आहेत त्यावर असं लिहिलेलं आहे की आम्ही चक्क कॉपी करतो.
आणि झेरॉक्स काढण्यासाठी हे दुकान आहे. अत्यंत सुवाच्य आणि परफेक्ट असं काम झेरॉक्सचं त्या ठिकाणी होत आहे. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी आपलं पत्र तिथं पाठवायचं आणि आंतरदेशीय पत्र की जी बाहेर विकत मिळतात त्याला फक्त तिकीट लावायचं काम आहे. छापील आंतरदेशीय पत्र, त्यावर ते पत्र त्यांनी झेरॉक्स करून घ्यायचं किंवा कागदांवर झेरॉक्स करून घ्यायचं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांची नावं पत्ते स्वतः बिंदू माधव जोशींनी लिहिलेली आहेत. कधीही त्यांनी असं म्हणलं नाही की मी पाकिटं तयार करतो, तुम्ही पत्ते लिहा, ही घ्या यादी. शेकडो पत्र लिहिली आहेत एका वेळी शेकडो पत्र. आज माझ्या घरी ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींच्या पत्रांच्या किमान 50 वेळोवेळी पाठवलेले पत्र आहेत, किमान 50. त्यातल्या काही पत्रांना मी लॅमिनेशन करून घेतलंय. माझ्याकडे एक ग्रंथ आहे, स्वामी विवेकानंदांची पत्रे. किती पानांचा ग्रंथ असेल हो? आपल्याला आश्चर्य वाटेल. 823 पानांचा हा ग्रंथ आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या आयुष्यात पाठवलेली पत्र ती काही सगळी नसतीलही. अनेक पत्र गहाळ झाली असतील, अनेक पत्र तो ग्रंथ तयार होताना मिळाली नसतील. आपण कल्पना करू शकतो 823 पत्र, पानांचं ग्रंथ आहे तो. तशी आपण सध्या पाहतो आहोत समर्थ रामदासांची पत्र. संत समागम या व्यासपीठाचे आदरणीय सूत्रधार प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे माध्यम उपलब्ध करून दिलंय. समर्थ संप्रदायाच्या, समर्थ वाङ्मयाच्या प्रचार प्रसारासाठी संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचं माध्यम व्यासपीठ आपण सध्या वापरतो आहोत. समर्थ रामदासांच्या पत्रांची खासियत आहे की ती कौटुंबिक पत्र आहेत, राजकीय पत्र आहेत आणि शिष्य प्रशिष्यांना लिहिलेली पत्र आहेत. आईला लिहिलेलं पत्र आपण पाहिलं, श्रेष्ठ बंधू गंगाधर पंतांना लिहिलेलं पत्र आपण पाहिलं. काय भाव आहे तो त्यातले. संभाजीराजांना लिहिलेलं पत्र आपण पाहिलं, शिष्यांना लिहिलेली पत्र आपण पाहिली. समर्थ रामदासांच्या पत्रांमधून त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू, किती व्यापकता होती त्यांच्याकडे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. ही 4 सूत्र आहेत समर्थ संप्रदायाची. मग हरिकथा निरूपण कसं करायचंय? अनेक ग्रंथांच्या नकला करायच्या, ते लिहून काढायचं, त्यावर कीर्तन करायची, प्रवचन करायची, मुद्दे मांडायचे. हरिकथा निरूपण लिखाण आलं. दुसरे ते राजकारण. राजकारण अनेक गोष्टी सांकेतिक अर्थाने, सांकेतिक शब्दांनी कळवायच्या, तिथे लिखाण आलं. सावधपण, पत्र लिहिताना किती सावध असलं पाहिजे आणि ज्याच्या हातात पत्र पडेल तो किती सावधतेनं आपलं आयुष्य जगेल याला महत्व आहे. आणि हे सगळं करत असताना, ही 3 सूत्र मांडत असताना, हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपण, यामध्ये
आत्यंतिक साक्षेपता, अथक प्रयत्न हे असले पाहिजेत. मी थोडे दिवस लिखाण करील, थोडे दिवस बोलत राहील, थोडे दिवस सावधानता बाळगेन, असं चालेल का? सावध म्हणून समर्थ रामदास सावधान म्हणता आपल्या बोहल्यावरून, आसनगावावरून निघालेले आहेत. आणि सावधान किंवा सावध या शब्दाचा प्रचार प्रसार समर्थ स्वामींनी आपल्या आयुष्यभर केलेला आहे. तो पत्र लिहिताना सुद्धा आहे. आपण पाहिलंय, विजापूरचा सरदार निघाला आहे हे सांकेतिक पत्र लिहिताना किती सावधानता बाळगली आहे. कुणाच्याही हातात पत्र पडू द्या, विचार पाहोण कार्य करणे जाणार तनु मनी धरणे पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नये असं विजापूरचा सरदार निघाला आहे असं प्रत्येक चरणाचा शब्द घेतल्यानंतर त्या पत्राचा अर्थ लागतो. किती सावधानता आहे. शिवाजी महाराजांनी एक पत्र समर्थ रामदासांना लिहिलेलं आहे. अनेक पत्र आहेत, त्यातलं हे एक पत्र आहे ज्याचा विचार आज आपण करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे लिहिलेलं गद्यपत्र आहे. काल आपण पाहिलं, समर्थांनी संभाजी राजांना लिहिलेलं गद्यपत्र 1681 ला लिहिलेलं ते पत्र आहे. आणि 1678 ला विजयादशमीच्या दिवशी 15 ऑक्टोबर 1678 या दिवशी लिहिलेलं श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी सद्गुरूंना लिहिलेलं हे पत्र आहे. आपल्याला माहिती आहे की 1648 ला चाफळ क्षेत्र उभा राहिलं, श्रीराम संस्थापना झाली 1648 मध्ये. 12 एप्रिल 1649 ला साधारण 1 वर्षानंतर शिंगणवाडी या ठिकाणी समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. ते ठिकाण आजही आपल्याला पाहायला मिळतं. चाफळ पासून 4 ते 5 किलोमीटरवर आहे. शिवाजी महाराज नमस्काराच्या मुद्रेत वीरासनात बसलेले आहेत. समर्थ रामदास पद्मासनात बसलेले आहेत आणि कृपेचा वरद हस्त शिवाजी महाराजांवर ठेवलेला आहे. असं ते शिल्प आहे. ते शिंगणवाडीला आहे. 1648 ला श्रीराम संस्थापना, 1649 ला अनुग्रह आणि हे पत्र लिहिलेलं आहे 1678 ला. एवढ्या वर्षामध्ये किती भेटी झाल्या असतील, किती पत्र गेली असतील माहिती नाही. इतिहासात त्याचा पुरावा सापडत नाही. पण हे जे पत्र आहे याला चाफळची सनद असंही म्हणतात. हे पत्र अस्सल पत्र, ओरिजिनल मूळ पत्र समर्थ वाग्देवता मंदिर धुळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट म्हणून तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे. शिवाजी महाराजांनी 15 ऑक्टोबर 1678 विजयादशमीला लिहिलेलं हे पत्र आहे. 1649 ला अनुग्रह घेतल्यानंतर कदाचित राजांना असं वाटलं असेल की आपल्या हातून समर्थ संप्रदायाची
किंवा प्रभू श्रीरामचंद्रांची काही फार सेवा झाली नाही, काय करावं? सद्गुरूंची काही विशेष सेवा झाली नाही, प्रसंगोपात काही झाला असेल, अनेक प्रसंग आहेत तसे, पण भरीव अशी सेवा आपल्याकडनं काही झाली नाही, हा एक भाग असू शकतो. किंवा आपला अंतकाळ आता जवळ आला आहे हे राजांच्या लक्षात आलेलं असणार आहे. घरामध्ये चाललेली बेदिली, ज्यांच्यावर मोठा विश्वास ठेवला ते थोरले चिरंजीव संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले. 1.5-2 वर्षानंतर स्वराज्यात आले, पण स्वराज्यातला एक गट असा उभा राहिला की जो संभाजीराजांना स्वीकारायला तयार होईना. राजांच्या पत्नी सोयराबाई अनेक कारस्थानं करायला लागल्या. याच दरम्यान शिवाजी महाराज 2 महिने मस्तकशूळाने अंथरुणावर खिळून पडलेले आहेत. अशा परिस्थितीत हे पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलेलं आहे. या पत्राला चाफळची सनद असं नाव आहे. फार प्रसिद्ध पत्र आहे. या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी चाफळ देवस्थान आणि प्रमुख 11 मारुती मंदिरांसाठी 419 एकर जमीन आणि 33 गावं दिलेली आहेत. आता याला तुम्ही खोटं कुणी म्हणेल का? शिवाजी महाराजांचे आणि समर्थ रामदासांचे किती सलोख्याचे संबंध होते हे आज साताऱ्यामध्ये जाऊन सांगावं लागेल का हो? समर्थ रामदासांचा पुतळा इथला हटवा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं तो पुतळा हटवू. कुठल्या बुद्धीचं लक्षण म्हणायचं हे? आणि तथाकथित समर्थांच्या कार्याचा अंगीकार केलेली मंडळी, जी संप्रदायामध्ये उच्चस्थानी अग्रस्थानी आहेत, त्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसावं. काय शोकांतिक आहे. आपल्यासारख्या अभ्यासकांनी यावर काही लिखाण करायला पाहिजे. हे किती चुकीचं होत आहे. हे लिहिण्यासाठी आपल्या लेखणीचं स्वातंत्र्य आहे ना, का नाही लिहू आपण? अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. ते करतील असं म्हणून नाही चालणार. माझी आपली सगळ्यांना विनंती आहे. समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास करणारे विचक्षण अभ्यासार्थी आहोत. आपण काही मुद्दे मांडले पाहिजेत. पत्र लिहिलं पाहिजे वर्तमानपत्रांना. एक पानाचा लेख लिहा, 4 ओळीचं त्याला कव्हरिंग पत्र जोडा, कव्हरिंग लेटर जोडा आणि ते पाठवून द्या. किंवा तुम्हाला जर अजून जमत असेल, सोपं काम सांगतो. वर्तमानपत्राच्या खाली शेवटच्या बाजूला त्यांचा ईमेल आयडी असतो. त्यावर तुमचं पत्र लिहिलेलं स्कॅन करा आणि मोबाईलनी मेल करा. पोस्टाने पाठवा, कुरिअरनी पाठवा, मेल करा, पण लिहित व्हा. तो पक्षी फिरतो ना जून मे मध्ये, पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा म्हणत, तो शेतकऱ्यांना सजग करतो.
मला असं वाटतं की आपण आता लिहिते व्हा, लिहिते व्हा, लिहिते व्हा असं करायला पाहिजे. आपण कळवलं पाहिजे वर्तमानपत्रांना की ही पण बाजू मांडा. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांचं सख्य किती होतं. आदरणीय निनाद वेडेकर एका ठिकाणी म्हणाले, शिवाजी महाराजांना एक एक किल्ला हा त्यांच्या एक एक पुत्रवत असा होता. पुत्रावर प्रेम किती असतं. कुठलाही किल्ला शिवाजी महाराजांनी कुठल्याही साधू संत सत्पुरुषाला दिलेला नाहीये. केवळ एक किल्ला दिला, सज्जनगड, समर्थ रामदासांना. आणि तरी आपण डोळे झाकून म्हणणार का त्यांचे काही संबंध नव्हते, पुरावा द्या, पुतळा हटवा. किती नीच कृत्य करतो आहोत आपण एका दृष्टीनं. आणि हे आपण सहन करतो, हे आपण ऐकतो, हे पाप कर्म करतो आहोत एका दृष्टीनं. त्यामुळे आपण वर्तमानपत्रांमध्ये आपले मुद्दे मांडले पाहिजेत. तर अशा ज्या वृत्ती आहेत, मानसिक विकृती आहेत, ह्या बंद होतील. यासाठी आपला अभ्यास असला पाहिजे. आणि आज आपण जे पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे समर्थ रामदासांना, ते आपण खोटं मानणार का? विजयादशमीच्या दिवशी 15 ऑक्टोबर 1678 लिहिलेलं हे पत्र आहे. आणि ही अस्सल सनद, मूळ पत्र सत्कार्योत्तेजक सभा, समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे या ठिकाणी ठेवलेलं आहे. ते पत्र काय आहे त्याचं वाचन आपण करूया. शिवाजी महाराजांनी सुरुवातीला समर्थांना पत्र लिहिताना श्री सद्गुरुवर्य, श्री सकल तीर्थ रूप, श्री कैवल्य धाम, श्री महाराज, श्री स्वामी एवढी विशेषणं लावलेली आहेत. 5 विशेषण आहेत. श्री सद्गुरुवर्य, श्री सकल तीर्थ रूप, आपण सगळ्या तीर्थांचं रूप आहात. श्री कैवल्य धाम, आपण मोक्ष प्राप्त करून देणार धाम आहात. श्री महाराज, श्री स्वामी, प्रत्येक विशेषणाला श्री जोडलेलं आहे. आणि हे विशेषण सुद्धा अत्यंत मौल्यवान असं आहे. स्वामींची सेवेसी चरणराज शिवाजी राजे यांनी चरणावर मस्तक ठेवून विज्ञापना. तुमच्या चरणावर माझं मस्तक आहे आणि आता विनंती, विज्ञापना, जे मजवर कृपा करून सनाथ केले. माझ्यावर आपण कृपा केली, मला आपण सनाथ केले. एवढी विशेषणं सद्गुरुवर्य, सकल तीर्थरूप, श्री स्वामी, श्री महाराज, श्री कैवल्य धाम, एवढी विशेषणं शिवाजी महाराजांनी कुणाही सत्पुरुषाला, कुठल्याही संताला, कुठल्याही सज्जनाला, अवतारी पुरुषाला आपल्या हयातीत लावलेली नाहीयेत. एकही पत्र नाहीये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं एवढी विशेषणं लावून त्यांनी कुणाचा गौरव केलेला असेल. केवळ समर्थ रामदास. ते लिहितात की आपण माझ्यावर कृपा केली आणि आपण मला सनाथ केले. माझ्यावर कृपा केली, आज्ञा केली की मुख्य धर्म राज्य साधन करून धर्म स्थापना, देव ब्राह्मणाची सेवा, प्रजेची पीडा दूर करून पाळन रक्षण करावे. हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. काय आज्ञा केली असं ते म्हणतायत. आपल्याला माहिती आहे
की राजे अत्यंत उद्विग्न होऊन समर्थांना एका प्रसंगात असं म्हणाले की मला हे सगळं सोडून द्या वाटतं. आता कंटाळा आला त्याचा. तेव्हा समर्थांनी त्यांना केलेला उपदेश आहे, आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्य साधन, स्वराज्याची निर्मिती आणि स्वराज्याची वाढ विस्तार ही साधना आहे. ही काही जहागीर नाहीये, हा केवळ पराक्रम नाहीये. तुमच्या जीवनाची ही एक साधना आहे. त्याला शब्द वापरलाय शिवाजी महाराजांनी, राज्य साधन. हे समर्थांचं पत्र नाहीये, हा शब्द समर्थांचा नाहीये, शिवाजी महाराजांचा शब्द आहे. आपण मला आज्ञा केली की राज्य साधना करा, राज्य साधना करून धर्म स्थापना करावी, देवा ब्राह्मणांची सेवा करावी, प्रजेची पीडा दूर करावी आणि त्यांचे पालन रक्षण करावे. हे जीवन व्रत, हे व्रत आहे. संपादन करून परमार्थ करावा अशी आज्ञा तुम्ही मला मागे केली. हे शिवाजी राजे पत्रात लिहित आहेत. पुढे ते म्हणतायत, तुम्ही जे मनी धराल ते सिद्धीस पाववील, त्याचवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा. आपण मला सांगितलं की या रस्त्याने जर तुम्ही जाल तर तुमचं कल्याण आहे. म्हणून त्या आज्ञेप्रमाणे मी अनेक उद्योग केले, स्वराज्याचा व्याप वाढवला, दुष्ट आणि तुरुक म्हणजे मुसलमानी लोकांचा नाश केला, विपुल द्रव्य करून राज्य परंपरा अक्षयी चालेल ऐशी स्थळे दुर्घट करावी. आपण मला सांगितलं त्याप्रमाणे मी केलंय. विपुल द्रव्य करून संपन्नता आहे. ओ किती किलो, किती मणाचं ते सिंहासन आहे, किती होर उधळले, कित्येक वर्षापर्यंत ती सोन्याची होन जे आहेत तर ते लोकांना सापडत असत. किती संपन्नता आहे. विपुल द्रव्य करून राज्य परंपरा अक्षयी चालेल ऐशी स्थळे दुर्घट करावी. आपण मला सांगितलं, ऐसे जे जे मनी धरिले ते ते स्वामींनी आशीर्वाद प्रतापे मनोरथ पूर्ण केले. याची प्रचिती मला आली आहे. सद्गुरुवर्य, आपण आज्ञा केली त्याप्रमाणे मी काम केलं आणि त्याप्रमाणे हे श्रींचं राज्य परमवैभव संपन्न झालं. जे जे मनामध्ये आलं ते ते आपल्या आशीर्वादाने सगळं झालं. माझे मनोरथ पूर्ण झाले. या उपरी राज्य सर्व संपादिले, ते चरणी अर्पण करून सर्व काळ सेवा घडावी, ऐसा विचार मनी आणिला. फार काळजीपूर्वक हे पत्र वाचलं पाहिजे. हा प्रसंग शिवाजी महाराज सांगतायत, आपल्या पत्रात लिहितायत, तोंडी नाहीये. की मला असं वाटलं की हे सगळं राज्य संपादन केलंय, अनेक किल्ले मिळवलेले आहेत, सगळीकडे प्रजा सुखामध्ये आहे, कुणीही मुसलमानी सत्ता डोळा इकडे उघडा करून पाहण्याची कुणाची हिंमत नाहीये. असं हे सगळं राज्य संपादन केलं, ते तुमच्या चरणी अर्पण करून सर्व काळ सेवा घडावी. मला तुमच्या जवळच राहायचं, आता कुठं मला जायचं नाही. राजगडावर जायचं नाही, प्रतापगडावर जायचं नाही, रायगडावर जायचं नाही, पन्हाळ्यावर जायचं नाही. मला सज्जनगडावर तुमच्या सोबत राहावं वाटतंय. असा विचार शिवाजी महाराजांनी समर्थांना बोलून दाखवला होता. तो या पत्रामध्ये लिखित स्वरूपात स्वतः शिवाजी महाराज मांडतायत. ऐसा विचार मनी ऐसे आज्ञा पिले. यावरून
निकटवास घडून वारंवार दर्शन घडावे. श्रींची स्थापना कोठे तरी होऊन संप्रदाय शिष्य व भक्ती दिगंत विस्तीर्ण घडावी ऐसी प्रार्थना केली. तेही असं म्हणतात, गिरी गवारी वास करून चाफळी श्रींची स्थापना करून संप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली. पण तो जो प्रसंग आहे, शिवाजी महाराज लिहित आहेत की या उपरी राज्य सर्व संपादिले ते चरणी अर्पण करून सर्व काळ सेवा घडावी ऐसा विचार मनी आणिला. तेव्हा आज्ञा झाली की मला तुमची आज्ञा झाली. काय झाली? तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावे, तीच सेवा होय. तुम्हाला यापूर्वी मी 1649 ला राजधर्म सांगितला. नंतर सरदारांसाठी, शिपायांसाठी, सैनिकांसाठी, तुमच्यासाठी क्षात्र धर्म सांगितला. ते धर्म तुम्ही सांभाळा, तीच भगवंताची सेवा होईल असं आपण मला म्हणालात. शिवाजी महाराज समर्थांना सांगतायत, लिहितायत. आता पुढे ते म्हणतायत, असं म्हणतात, गिरी गवारी वास करुनी चाफळी श्रींची स्थापना करून आपण सद्गुरुवर्य सकल तीर्थ स्वामी गिरी गवारी, गिरी कंदरी, खनाळांमध्ये, घळीमध्ये, अरण्यामध्ये, जंगलामध्ये आपण वास केला. आपण राहिलात. गिरी गवारी वास करून चाफळी श्रींची स्थापना करून संप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली. तुमचा संप्रदाय किती वाढला. आग्र्याहून मी परत स्वराज्यात येईपर्यंत मी याची प्रचिती घेतलेली आहे. हे रीड बिटवीन द लाईन्स आहे, हे नाही लिहिलेलं शब्दात. हे आपण जाणकार लोकांनी शिकायला पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. याला रीड बिटवीन द लाईन्स असं म्हणतात. मी याची प्रचिती घेतली. कसा काय विस्तीर्ण झाला, कसा काय दिगांती फाकला संप्रदाय. कुणीतरी माहिती देत आहे शिवाजी महाराजांना, म्हणूनच संप्रदाय वाढला ना. आणि ते त्यांनी लिहिलंय, त्याचं कौतुक केलंय. समजा काही विशिष्ट समाजापुरतेच जर समर्थ रामदास राहिले असते तर एवढा उदो शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या पराक्रमी पुरुषांनी असं वर्णन केलं असतं का? आपण असं वाईट उलट बोलून शिवाजी महाराजांच्या उंचीला, हिमालयासारख्या उंचीला आपण ठेंगणे पण आणतो आहोत. याचा विचार या करंट्या लोकांनी करायला पाहिजे. किती उत्तुंगता आहे. का वर्णन करतायत शिवाजी महाराज एवढं? पुढे महाराज म्हणतात, त्यास चाफळी श्रींची पूजा, महोत्सव, ब्राह्मण भोजन, अतिथी, इमारत सर्व यथासांग घडावे. अजून हे वाढलं पाहिजे. महोत्सव वाढला पाहिजे. ब्राह्मण भोजन, अतिथी, आलेल्या लोकांसाठी धर्मशाळा उभा राहिल्या पाहिजेत. इमारत सर्व यथासांग घडावे. जेथे जेथे श्रीची मूर्ती स्थापना झाली. आता या पत्राला चाफळची सनद असं म्हणलेलं आहे, पण या ठिकाणी प्रसिद्ध 11 मारुती जे आहेत त्याचा हा उल्लेख आहे. कारण तपशील मोठा आहे, आपण संक्षिप्त घेणार आहेत. सगळं पत्र नाही आपण वाचणार, पण त्याचा संदर्भ पुढे. म्हणून या ठिकाणी लिहिले, जेथे जेथे श्रींची मूर्ती स्थापना झाली तेथे उत्सव पूजा घडावी, यास राज्य संपादिले. त्यासाठी तर हे संपादन आहे राज्याचं, आणि मी यातलं काही वाटा दिलेला आहे. यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी.
मला आपण आज्ञा करावी, आपण मला परवानगी द्यावी. कारण 1649 12 एप्रिलला आपण मला अनुग्रह दिला. मी आपल्याकडनं दीक्षा घेतली. अनेक वेळा मी आपल्याशी बोललो, काही सेवा घडावी अशी इच्छा व्यक्त केली, पण आपली निस्पृहता आडवी आली. आता हे रीड बिटवीन द लाईन्स आहे, हे काही पत्रात त्याचा उल्लेख नाही आहे, पण आपण समजून घेतलं पाहिजे की आज आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी उत्तर पर्वामध्ये हे पत्र लिहिले 15 ऑक्टोबर 1678 आणि 4 एप्रिल 1680 हनुमान जयंतीला महाराजांनी देह ठेवलेला आहे. म्हणजे पहा की कुठल्या मानसिक अवस्थेमध्ये शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिलेलं असणार आहे. किती भावना ओथंबून आलेल्या असतील. काय हो त्यांच्या डोळ्यासमोर 30 वर्षाचा इतिहास 1649 अनुग्रह दिल्यापासून ते 1678 पर्यंत कसा कसा कालखंड गेला. काय काय आपण पाहिलंय. किती कष्ट घेतले, किती यश मिळवलं, किती मोठे पराक्रम केले, किती वीरता दाखवली, किती लोकांचे आशीर्वाद घेतले. ते सगळं या पत्रातून व्यतीत होत आहे, व्यक्त होत आहे. महाराज म्हणतायत, यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी. आता यातली अनेक ठिकाणी 11 मारुती झाले, चाफळ झालं. कुठे कोणती जमीन द्यावी, काय करावी याबद्दल आपण मला मार्गदर्शन करावे. तेव्हा आज्ञा झाली की विशेष उपाधीचे कारण काय. आपण तेव्हा म्हणालात की कशासाठी हे सगळं करताय तुम्ही. अहो, राजासमोर आपली सनद घेऊन आलाय, आपल्या झोळीमध्ये सगळं राज्य टाकतोय. हे कुण्या संताच्या आयुष्यात घडलंय सांगा ना. ही जोडी अशी आहे, इतिहासात अशी जोडी घडलेली नाहीये. कुणाच्या आयुष्यात घडलंय असं. राजा आलाय आणि त्याचं सगळं राज्य, त्यांनी संपादन केलेलं राज्य एका चिठ्ठीवर लिहून ती झोळीमध्ये अर्पण केली, भिक्षा टाकली. पण निस्पृहता काय. शिवाजी राजे लिहित आहेत, तेव्हा आज्ञा झाली की विशेष उपाधीचे कारण काय. तथापि तुमचे मनी श्रीची सेवा घडावी. काही विशेष तर कारण नाही ना. ठीक आहे, तुमच्या मनात श्रींची सेवा घडावी, भगवंताची सेवा घडावी असं आहे. हा निश्चय झाला, त्यास यथावकाश जेथे जे नेमावेसे वाटेल ते नेमावे. हे शिवाजी महाराज लिहित आहेत की आपण म्हणालात, ठीक आहे तुम्हाला वाटतंय का, मग मी नाही काही सांगणार, आम्ही निस्पृह माणसं आहेत, तुम्हाला काय योग्य वाटेल ते नेमून द्या. यथावकाश जेथे जे नेमावेसे वाटेल ते नेमावे व पुढे जसा संप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तैसे करीत जावे. आपण मला म्हणालात की जसा जसा राज्याचा विस्तार होईल, तुमच्या वंशाचा विस्तार होईल आणि संप्रदायाचा विस्तार होईल, तेव्हा तेव्हा जिथे जिथे गरज असेल आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही ती सेवा अवश्य करावी. या प्रकारे आज्ञा झाली. यावरून देशांतरी संप्रदाय व श्रींची स्थापना झाल्या, त्यास ग्रामभूमीची पत्रे करून पाठविली. शिवाजी महाराज लिहित आहेत समर्थ रामदासांना की त्या त्या ठिकाणी त्या त्या क्षेत्राला, त्या तीर्थक्षेत्राचं, त्या भगवंताच्या उत्सवाचं सणवार सगळे साजरे व्हावेत, सोहळे सगळे साजरे व्हावेत म्हणून जमिनीचे इनाम करून ती कागदपत्र सर्व पाठवली. श्री सन्नीत चाफळी. आता हे
चाफळ क्षेत्राबद्दल आलं. अगोदर इतर मारुती स्थानांबद्दल वर्णन होतं की त्या त्या ठिकाणी ती जमिनीची गावं इनाम म्हणून पाठवून देण्यात आली. श्री सन्निध चाफळी 120 गाव, 121 गाव. हे कोण लिहित आहे? कोणी सरदार लिहितोय का समर्थ शिष्य लिहित आहेत? स्वतः श्रीमंत राजे लिहित आहेत. श्री सन्निध चाफळी 121 गाव व सर्वमान्य 121 गावी 11 बिघे प्रमाणे भूमी व 11 स्थळी म्हणजे 11 मारुतींच्या ठिकाणी श्रींची स्थापना झाली. तेथे नैवेद्य पूजेस भूमी 11 बिघे प्रमाणे नेमिले आहे. प्रत्येक मारुतीच्या ठिकाणी 11 बिघे भूमी दिलेली आहे आणि चाफळला 121 गाव आणि त्या गावातली 11 बिघे प्रमाणे भूमी अशी या सगळ्या सोहळा संपादन होण्यासाठी दिलेली आहे. ती ऐसा संकल्प केला आहे तो सिद्धीस नेण्याविषयी विनंती केली. तेव्हा संकल्प केला तो परंपरेने सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा झाली. त्याचवरून सांप्रत गाऊ व भूमी नेमिले. मी हे सगळं तुम्हाला करून पाठवलं. आपलं बोलणं झालं आणि तेव्हा तुम्ही असं म्हणालात की हा सगळा संकल्प ऐकून, माझी विनंती ऐकून आपण म्हणालात की परंपरेने आपला संकल्प शेवटास न्यावा ऐसी आज्ञा झाली आणि त्याप्रमाणे आता सांप्रत गाऊ व भूमी नेमिले. या ठिकाणी तपशील आहे पूर्ण पुढे. 33 गावं, 419 बिघे जमीन, 1 कुरण, 121 खंडी धान्य यांचा सविस्तर तपशील या पत्रामध्ये दिलेला आहे. शिवाजी महाराजांनी हे सगळं लिहून समर्थ रामदासांना कळवलेलं आहे. पुढे लिहिलंय एकूण दरोबस्त सर्व मान्य गाऊ 33 व जमीन बिघे गाऊगणा 419, कुरण 1 व गल्ली खंडी 121. श्रींचे पूजा उत्साहाबद्दल संकल्पातील सांप्रत नेमिले व उत्साहाचे दिवसास व इमारतीस नक्ती ऐवज. तिथं जी बांधायची इमारत आहे त्यासाठी, उत्सवासाठी, बांधकाम करण्यासाठी नक्ती ऐवज रोख धन पण दिलेलं आहे, द्रव्य दिलेलं आहे. नक्ती ऐवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन. हे एकदाच दिलेलं नाहीये, हे वेळोवेळी समयाचे समयास प्रविष्ट करीन. येणे करोण अक्षयी उच्छहादी चालविण्याविषयी आज्ञा असावी. राज्याभिषेक 5 कालयुक्ताशी नाम संवत्सरे आश्विन शुद्ध दशमी. बहुत काय लिहिणे हे विज्ञापना. असा शेवट शिवाजी महाराजांनी या पत्रामध्ये केलेला आहे. हे पत्र शिवाजी महाराजांनी 15 ऑक्टोबर विजयादशमीच्या मुहूर्तावर 1678 पाठवलेलं आहे. तिथून पुढे 2 वर्षानंतर 4 एप्रिल 1680 राजे निजधावी गेलेलेत. 30 वर्षाचा कालखंड आहे. 1649 ते 1678 या काळामध्ये शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास किती वेळा भेटले असतील? कित्येक वेळा भेटले असतील.
ते त्यांच्या वास्तूत राहत होते, त्यांच्या प्रिमायसेसमध्ये राहत होते समर्थ रामदास. किती वेळा त्यांचा संवाद झाला असेल. पैठणकर गुरुजींचं श्री समर्थ चरित्र हा एक छोटेखानी ग्रंथ आहे. 100 कथा शिवाजी महाराजांच्या, समर्थ रामदासांच्या त्यात वर्णन केलेले आहेत. अनेक कथा या शिवाजी महाराजांच्या आणि समर्थ रामदासांच्या चरित्रामध्ये एकत्र आलेले आहेत. आज त्याला आधार नाही, त्याला शक तारीख नाहीये, म्हणून हे सगळं खोटं आहे असं म्हणून चालेल का? शिवाजी महाराजांच्या हेरगिरी दळामध्ये अहो आपण कल्पना करू शकतो का की आपला मुलगा यावरही सत्तेसोबत मिळालेला आहे आणि आपल्या लक्षात येत आहे, त्यांच्यापर्यंत बातम्या येत आहेत की संभाजीराजे तिथं रमलेले नाहीत आणि संभाजीराजांना परत आणण्याची कधी वेळ येऊ शकते हे लक्षात घेऊन एक तरुण वीरोत्तमो पराक्रमो अशी तुकडी संभाजीराजांना वेळ पडेल तेव्हा बाजूला घेऊन स्वराज्यात घेऊन येण्यासाठी शिवाजी महाराज तामील करू शकतात. मग शिवाजी महाराजांना समर्थ रामदास आपल्या स्वराज्याच्या विरुद्ध काही उचापती करतायत हे लक्षात येत नाहीये आणि ते आम्हाला समजतंय असा आवा आम्ही आणायचा. 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाला सीमित करणं, संकुचित करणं आणि कशासाठी? केवळ एखाद्या व्यक्तीचा द्वेष करायचा म्हणून. कुठं फेडतील ही पाप? ते कुठं फेडतील तिथं फेडतील. पण माझी आपली सगळ्यांना विनंती आहे की आपण समर्थ वाङ्मयाच्या, समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राचे, वाङ्मयाचे अभ्यासक आहोत. आपण एक पानी लेख लिहायला काय अडचण आहे? आपण कळवलं पाहिजे, काही मुद्दे लिहिले पाहिजेत. नुसतं पानभर 2 पानी पत्र लिहून त्याला काही जर आपण जोडला नाही पुरावा तर त्याला काही अर्थ राहणार नाही. आज मला तुम्ही सांगा किती लोकांना माहिती आहे हा सगळा इतिहास आणि जर आपण गप्प बसलो तर कोण सांगणार? म्हणून माझी आपली सगळ्यांना विनंती आहे की आपण सध्या जे काही वातावरण गढूळ करण्याचं काम चालू आहे, विशेषतः साताऱ्यातल्या बातम्या ऐकून मला मोठी खंत वाटते. जे काही चालू आहे ते ठीक नाहीये. आपण आपले प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. त्यांनी आपली सगळ्यांना लिखाणाची बुद्धी द्यावी, लेखन क्रियेसाठी प्रेरणा द्यावी, ऊर्जा द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.